सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. आणि आज मी पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग करते. आणि आजचा ब्लॉग मी माझ्या भाच्यामुळे करते, कारण इथे डोंबिवलीला बरेच दिवस मी आहे आणि तो रोज सांगतोय की तू आपण काहीतरी ब्लॉग करूया, आपण काहीतरी ब्लॉग करूया. पण काही कारणामुळे तो करायला नाही भेटत आहे. पण आज आम्ही बाहेर जायचो, सकाळपासून ॲक्च्युली प्लॅन चाललो आहे बाहेर जायचं. पण आता संध्याकाळचे 7 वाजले आणि आता आम्ही बाहेर जातो आहे. सो आज काय काय होणार आहे, आता पुढे आम्ही कुठे जातो आहे, काय करतो ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आजचा व्लॉग माझा भाचा म्हणजे श्रीजय कवर करणार आहे. त्यालासुद्धा व्लॉगिंग खूप आवडतं, बट जोपर्यंत त्याचं एज्युकेशन कंप्लीट होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्यामध्ये नाही पडू शकत. त्यामुळे तोपर्यंत हा माझा व्लॉग कवर करणार आहे. सो व्लॉग कंटिन्यू लक्षात ठेवा, व्लॉग करायचं आहे. आणि आता आमची रिक्षा रॅपिडो आम्ही बुक केली आहे आणि आता आम्ही निघालो आहे. बघूया कसं काय होतं. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होतं आहे की व्लॉग करायचा प्रॉब्लेम नाही, व्लॉग एडिट करायचा प्रॉब्लेम होता आहे. बिकॉज ते करणं सगळं मॅनेज करणं डिफिकल्ट होतं आहे. रील्स पण एडिट करा, व्लॉग पण एडिट करा, त्यामुळे वेळ जातो आहे. पर इसके खातिर मुझे आज करना पड़ रहा है कुछ नहीं. आज करायचा म्हणजे करायचा व्लॉग. हां, मग तू हा हँडल करणार आहे ॲक्च्युली. मी पण आज हँडल करणार आहे. सो आता मी रिक्षा पकडली आहे आणि निघालो आहे. श्रीजय आणि दादा गाडीवरून येतो आहे माझ्यासोबत. हा माझा छोटा भाचा, नाव सांग तुझं. हर्ष. आणि हा माझ्या वहिनी आहे. तुम्ही लास्ट टाइम शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल, शॉर्ट्स मिनी ब्लॉगमध्ये. आणि आता त्यांच्याकडेच मी आली आणि आता जातोय आम्ही. कुठे जातोय ते आता तुम्ही बघा. सगळं माहिती असतं. ते साधा भोळा दिसतोय ना. आहेस तू साधा? मस्ती खोर आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. काय? छोटा पॅकेट बडा धमाका. सो आत्ता आम्ही आलो आहे डोंबिवलीच्या डीमार्टमध्ये. सकाळपासून बरेच प्लॅन केले होते आम्ही, इकडे जायचं तिकडे जायचं. दादाने आम्हाला कुठेच घेऊन गेला नाही, सरळ तर आम्हाला डीमार्टला घेऊन आहे. ते पण घरातलं सामान भरायला. असा ह्याचा प्लॅन होता. ह्याच्यामुळे सगळ्या प्लॅनची वाट लागली आणि शेवटी आम्ही आलो आहे डीमार्टला. आता इथे शॉपिंग करू थोडीफार. काय काय हवं आहे? मला एक ड्रोन पाहिजे आणि एक पॅड पाहिजे आणि तुला? अभ्यासाची गोष्टी. तुला? मला पण पॅड आणि ह्याला तर खेळणीच हवे असते नेहमी. यांना बाहेरच ठेवा, यांना काय भेटणार नाही, बाहेरच राहायचं. नहीं क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल चला चलो जाके इलाज करो. अँड अशा प्रकारे आमची शॉपिंग सुरू झाली आहे. अरे काय करते? त्याला बसवायला पाहिजे यायचं. मला बसायला पाहिजे इथं. चल. हा, मला अरे बसायचं नाही, वेडा आहेस का? अरे बसायला असते इथं. पहिला खाण्याच्या ह्याच्यात जाऊया. आज तू बसव ना. नो, ते बसायचं नाही ह्याच्यात. अरे बसायचं नसतं ह्याच्यात. अरे ह्याच्यात सगळं आपल्याला सामान ठेव. तू छोटा आहेस. हा, मी छोटा आहे ना. हा, हे पाहिजे. घ्या ना. पाहिजे. काय पाहिजे? हे पाहिजे होतं लोट्याच्या कपात. तुम्हाला काय नाही भेटणार आहे, तुम्हाला फक्त बाकीचं सामान घ्यायला घेऊन आले. आतापर्यंत आपण एवढं सामान घेतलेलं आहे. तो गाईज आपण एवढं सारं सामान घेतलं आहे. मोनाको, ओरिओ, काय बिस्किट पण, पिस्ता अजून घेणार आहे आपण. काय केलं श्रीजय? हे काय आहे? मी केलंय ते. मग कोणी केलं? ते आधीच आहे. सो गाईज, दादा आम्हाला बोलला होता की कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे, पण तो आम्हाला कुठेच बाहेर फिरायला नाही घेऊन गेला. म्हणजे माझा दादा आणि यांचा पप्पा, तो आम्हाला कुठेच बाहेर फिरायला घेऊन गेला नाहीये. आणि आता तो आम्हाला डीमार्टला घेऊन आला. आणि डीमार्टला घेऊन आला आणि आम्हाला अशी ही ट्रॉली पकडावी लागली आहे आणि ते दोघं शॉपिंग करतात. किती मोठे मोठे स्वप्न विचार केलेला आहे, तिकडे जायचं तिकडे जायचं. खूप काय काय सांगितलं होतं आम्हाला की आपण इकडे जाऊया, आपण तिकडे जाऊया. मला आज बोरिवलीला जाऊन दिलं नाही की अजून एक दिवस थांब, आज आपण इकडे जाणार आहोत आणि कुठेच नाही गेलो. हॅलो गाइस, प्रश्न क्या है? गाइस, हे जे दातात खिडकी उघडली आणि त्यात उंदीर जातो. ये देखो आमच्या पास ओरिओ है, क्रिकेट एडिशन. वर्ल्ड
वर्ल्ड कप ट्रॉफी। और ये देखो, ये और एक वर्ल्ड कप ट्रॉफी दोनों, और एक है इस ऐसे कुप्पी में चली गई। और देखो ये और एक ट्रॉफी आ गई। काय केलं थोड़ी थोड़ी साखर तर खाल्ली है। काय केलं गाइस मैं साखर खा रहा हूँ। गाईज मी साखर खा रहा हूँ। रुको जरा सबर करो। कॅमेरा में कॅच हुआ है। गाइस आपण आता दुसऱ्या सेक्शन मध्ये आलेलो आहेत। मसाले सेक्शन नाव बघितलं नाही मी नाव। मी बघितलं, मसाले सेक्शन मध्ये आलोय, मसाले घेतलो आम्ही, मसाले। पावभाजी मसाला। आम्ही कपड्याच्या सेक्शन मध्ये जाण्यासाठी एक्साइटेड आहोत, मसाल्याच्या नाही। हे काय लिहिलंय, हे काय आहे, काय लिहिलंय? गाइस मुझे नहीं पता है क्या लिखा है। लवकर वाच, लवकर वाच। काय लिहिलंय? मुझे दिख ही नहीं रहा, तुम बोलो। इथे लिहिलंय वे टू एक्झिट आणि हा बोलतोय वॉक टू एक्झिट। वेट टू एग्जिट। देख रहे हो, देख रहे हो, त्याला बोलाय गाइस, त्याला बोलायला पण येत नाही। देख रहे हो। गाइस उसको भी इंग्लिश मीडियम में रहकर भी जाऊ द्या, माझा हा बाचा छोटा आहे त्यामुळे त्याला येत नाही। किती इनोसंट आहे ना। गाइस ये देखो गाइस, टॉयलेट घासायचा ब्रश है। ये देखो दांत घासूंगा और मूवी। अरे कहना क्या चाहते हो? वेडे लोक आहेत, वेडे वेडे। गाइस आम्ही बघा किती खर्च केला आहे। गाइस आम्ही देख सकते हो। गाइस नुसती मस्ती सुरू आहे, नुसती मस्ती सुरू आहे। आमचं तर येऊन काहीच फायदा नाही, आम्ही फक्त हा हू ही करतोय, बाकी काही नाही करत आहोत। गाइस आम्ही कपड्याच्या सेक्शन मध्ये आलेलो, पण आता आपण इथून परत जात आहे। अख्ख्या डीमार्ट मध्ये आमचाच आवाज सुरू आहे असं। गाइस पप्पाची आणि मम्मीची पप्पाची आणि हर्षची कपड्याची शॉपिंग झालेली आहे। आणि आता माझी आत्तूची, माझ्या आत्तूची आणि माझ्या मम्मीची। हे बघ गाइस आपली शॉपिंग कंटिन्यू चालूच आहे। आता मम्मी स्वतःसाठी चप्पल घेते बघा। गाइस मी काल एक विचार करत होतो की आत्तूचे सबस्क्रायबर्स बघितला मी यूट्यूब चॅनलमध्ये की फक्त 34.8,000 सबस्क्रायबर्स आहेत। मग मी विचार केला, वाटतं कोण सबस्क्राईब नाही करत आत्तूला, म्हणून मी आज हे म्हणत आहे की प्लीज तुम्ही आत्ता जावा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू वॉचिंग। ट्रॉलीवाला बघा, म्हणजे डीमार्ट मध्ये आल्यापासून तू फक्त एकच काम करतो, ट्रॉली चालवतोय डीमार्ट मध्ये आल्यापासून। बाकी त्याला काही कामं नाही आणि त्याला आम्ही त्यासाठी चालले। बरं तो त्यात बिझी आहे ना, तर काय ना काय खायला लावलं असतं। आणि ह्याचा आवाज आता लेडीज सेक्शन मध्ये आलो आम्ही, म्हणजे काय लवकर निघत नाही। हे बघा हे जर हे चालू झालं। मी फर्स्ट टाइम आले डोंबिवलीच्या डीमार्ट मध्ये। लेट्स सी, म्हणजे माझ्या इथे मी गेली बऱ्याच वेळा बोरिवलीला, पण डोंबिवलीमध्ये पहिल्यांदाच आली। सो तुम्ही कोण डोंबिवलीमधून व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करा। आता आम्ही लेडीज सेक्शनमध्ये आलो आहे। आता आत्तू तिच्यासाठी बूट बघत आहे आणि खूप क्यूट दिसत आहेत बूट। काय काय माझ्यासारखेच आहे स्वप्नात। मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस। भाई आता माझ्या भाच्यावर मला रोस्ट करतो यार, मित्र करत होते ठीक आहे, भाचा छोटा आहे। बघते घरी जाऊन आहे रात्री माझ्यासोबत। गाईज मी आलो आहे स्टेशनरी सेक्शनमध्ये आणि स्टेशनरी सेक्शनच्या बाजूलाच होली सेक्शन आहे आणि होली सेक्शनमध्ये मला एक खूप क्यूट गन दिसलेली आहे। ज्यांनी सबस्क्राईब लाईक केलं नाही त्यांना मी उडून टाकणार, म्हणून बोलतोय आत्ताच जा खाली, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पप्पा कधीपासून इकडे तिकडे फिरतच आहे। गाईज मी आलो आहे स्नॅक्स सेक्शनमध्ये आणि स्नॅक्स सेक्शनमध्ये किती भारी भारी सामान आहे। आत्ता भेटलो आणि हे बघा इथे एक तातू गाईज आत्ताशी एवढाच टाईम झालाय आणि आमची ट्रॉली फुल झाली। खूप सामान घेतलंय आम्ही। आता बिल केवढं होणार आहे माहिती नाही।
लेडीज सेक्शन मध्ये आतू इथे कपडे बघत होती, पण माझा आतूला हेच नेहमी- आवडलं. माझा नेहमी हाच प्रॉब्लेम होतो क्रॉस. माझा नेहमी हाच प्रॉब्लेम होतो, जी वस्तू मला आवडते त्यामध्ये एक तर कलर नसतो किंवा साईज नसते. आणि आता सुद्धा मला ही पॅन्ट आवडली आहे, क्रॉस पकडतोस. आता सुद्धा मला ही पॅन्ट आवडली ट्रॅव्हलिंगसाठी, बट ही मला हाईटला छोटी होते. एक तर मोठं होतं, एक तर छोटं होतं, एक तर भेटत पण नाही. हाच प्रॉब्लेम असतो लेडीजचा, मला अजिबात आवडत नाही. ए ऐ काय फक्त Guys, एवढंच- आपण आलो आहे. तुम्ही अख्ख्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, हर्षू फक्त तेवढंच काम करतं, बाकी हर्षू आमचं काही काम करत नाही. गाईज, आतूला मम्मीला हे चीज आवडतात जास्त. लिपस्टिक ह्याचं प्रमोशन आलंय मला. आतू म्हणते आतूला याचा प्रमोशन आलंय, तुमच्या सपोर्टमध्ये मुळे आले. तुम्ही आतूला जास्त सपोर्ट करा, आम्ही जास्त व्हिडिओज टाकू. आणि आता आम्ही निघालो घरी, आता आपण जाणार घरी. आतू म्हणते खूप याचा आलंय, तर आता आपण फिरायला तिकडे प्रोडक्ट दिसतात त्याचे प्रमोशन ऑलरेडी आलेले आहेत, त्यामुळे असेही प्रोडक्ट्स भेटणार आहेत, मग कशाला घ्यायचे ना. हां, सो गाईज, आम्ही 7 वाजता डिमांडला आलो आणि आता वाजले 8:30, आणि एवढ्या वेळात आम्ही शॉपिंगच करू होतो. मी इथं काहीच नाही घेतलं, मला फक्त एक छोटी बॅग आवडली आहे, तेवढंच घेतलं. बाकी या लोकांनी यांची शॉपिंग केली, कारण मी इथून ऑलरेडी माझ्याकडे ट्रॉली बॅग वगैरे आहे, सो इतकं सगळं कॅरी करणं माझ्यासाठी इझी नाही आहे, त्यामुळे मी काही जास्त शॉपिंग नाही केली आहे. फक्त एक क्यूट बॅग घेतली, ती पण ह्याच्या चॉईसची आहे. आणि आता घरी जाऊ, आणि घरी जाऊन पण आम्हाला परत एकदा बाहेर जायचं आहे. बाहेर. सो ते आम्ही नाही सांगणार. मला आणि हर्षला हे खूप आवडतं. तुम्ही कमेंट्समध्ये जाऊन सांगा तुम्हाला हे आवडतं का नाही. हे बॉईज आहे, गर्ल्सचं पण आहे. जर कोण गर्ल्स सबस्क्रायबर असेल तर तुम्ही पण सांगा तुम्हाला आवडतं का नाही, कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. आता आपण लाईनमध्ये आलेलो आहे. माझे मम्मी पप्पा आता कुठे गेले आहात तू? माझे मम्मी आपली मम्मी पप्पा कुठे आहेत? मम्मी पप्पा अजून सामान आणायला गेले, म्हणजे बहीण आणि दादा सामान आणायला गेले. यार, तुम्ही ब्लॉग व्हिडिओसुद्धा बघा, बाकीचे ब्लॉगसुद्धा बघा, आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण आपलं हे यूट्यूबचं चॅनल नवीन आहे. आणि जर तुम्ही सपोर्ट केला तर मग अजून व्हिडिओज, ब्लॉग बनवू शकते मी. सी माझ्या बहिणीने हातावर मेहंदी काढली आहे तशी रंगली. हां, आणि मी तुम्हाला लोकेशन देतो. आपलं लोकेशन सांगायचं नसतं. हां, सॉरी, कट. माझी मम्मी मेहंदी आर्टिस्ट आहे. जर तुम्हाला त्यांच्याकडून मेहंदी काढायची असेल तर इंस्टाग्रामवरती मम्मीची ID आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. शॉपिंग 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 अजून भरायचंच आहे. तरी आमच्या वहिनीचं म्हणणं आहे की माझ्यासाठी तर काही घेतलंच नाही. सगळं ह्याचं आणि त्याचं. माझं काहीच नाही याच्यात, आधीच सांगतो, माझं काहीच नाही. मग हे सगळं खायचं कोणाचं, जेवणाचं कोणाचं? जेवणार तुम्हीच आहात ना. तर आता आमची पूर्णपणे शॉपिंग झाली आहे, बडबड करून झाली आहे. बाय गाईस, बाय. ह्याचा आधीच बोलून रुको जरा, होतं. रुको जरा, सबर करो. तर आमची शॉपिंग झाली आहे, आणि मला वाटतं हा ब्लॉगसुद्धा मी इथेच संपवावा. तर आजच्यासाठी एवढ्याच गोष्टी पुरेशा आहेत. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि